ज्या देवाकडे श्रीमंती लोळण घेते तो देव स्वतः कर्ज पाजारे आहे आणि हे कर्ज तो आज तागायत फेडतोय। ऐकायला थोडं रंजक वाटतंय ना? याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण रील बघा। जगातल्या सर्वात श्रीमंत देव मानले जाणारे तिरुपती बालाजी आजही एका महाकाय कर्जाचं व्याज फेडत आहेत। पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूंनी जेव्हा श्रीनिवास म्हणजेच व्यंकटेश बालाजी या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यांचा विवाह पद्मावती देवीशी ठरला। महाराष्ट्रातल्या धनगरी ओव्या आणि लोक परंपरेनुसार खंडेरायाची पत्नी बानाई आणि प्रभू व्यंकटेश हे नात्याने भाऊ बहीण, म्हणजेच नात्यात बालाजी हे खंडोबाचे मेहुणे लागले। लग्नाच्या वेळी जेव्हा धनाची कमतरता भासली तेव्हा त्याला खंडोबाने मदत केली। याबद्दल विठ्ठल बापू ठोंबरे लिखित कुलदैवत खंडोबा या ग्रंथामध्ये सविस्तर वर्णन सुद्धा केलेले आहे। या विवाहाचा खर्च प्रचंड होता आणि तो करण्यासाठी श्रीनिवासाकडे पुरेसे धन नव्हते। तेव्हा त्यांनी आपला प्राणप्रिय मित्र म्हणजेच महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा यांच्याकडून 7 खंडी सोनं व्याजावर घेतलेलं, ज्यामध्ये खंडोबांनी आपल्या जेजुरीच्या 9 लाख पायऱ्यांवरचं सोनं काढून देखील दिलेलं। सोनं परत देण्याची वेळ आली तेव्हा व्यंकटेश यांना 7 वेळा निरोप पाठवून देखील सोनं परत दिलं गेलं नाही। मित्राच्या अशा वागणुकीतून दुःखी होऊन तुला जर सोनं इतकंच प्रिय असेल तर तुझ्याकडे भक्त सोनं देण्यासाठी येतील आणि माझ्याकडे जीव अर्पण करतील, असा शाप दिला गेला। आणि आजही लोक सोनं देण्याच्या माध्यमातून बालाजीला कर्जमुक्त करण्यासाठी मदत करत असतात असं म्हटलं जातं। तर दुसरीकडे खंडेरायासाठी असंख्य वेदना झेलत कित्येक गोष्टी करतात। खंडेरायाच्या दिलदारपणाची ही गोष्ट शेअर करा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका।